हॉस्पिटल टाकलं का पेशंट गेला, कानात वायरी, स्टेथोस्कोप, झोपा. माणूस गेला का लगेच झोपा. डोळे दाखवा, कान दाखवा, नाक दाखवा, पालथवा, उताना व्हा, सरळ व्हा, नाही का पहा काय होतं तुम्हाला. मग एवढा टाइम व्यायाम चालू होता. आणि सगळं झालं का सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परदिवशी परत या. आणि परदिवशी गेलं का खाटाचा अंदाज घ्यायचा. खाट मोकळी दिसली का थांबून घ्या. खाट नाही मोकळी ठेवायची, कोणीतरी पडेलच पाहिजे खाटावर. मग ही लोक होळीला दिवाळीला हॉस्पिटलचं उद्घाटन करतात, 4था मजला कस काय 6 महिन्यात वडी द्या. आणि त्याला अजून एक शक्कल काढली डॉक्टरांनी या 4-5 वर्षात, ती अजून कोणत्या डोक्यातच नाही आली. तुमच्याकडचं पेशंट माझ्याकडे पाठवायचं ना 1000 तुम्हाला दे पाठवून, मी लुटितो ना. कसं लुटायचं तू नको लुट. अजून एक 3री मेक काढली डॉक्टरांनी. काय शेतकऱ्याने बायको बाळणपणाला नेली. एक तर शेतकऱ्याची बायको म्हणजे त्याचा निमा आधार. शेतकऱ्याचा अख्खा जीव कोणात? बायकोत. बरं शेतकऱ्याचा अख्खा परपंच कोण करते? बायको. डॉक्टर बरोबर त्याच्या कपड्याचा अंदाज करतो. अरे पायजाम्यावाला धुवायला हरकत नाही. बायको चेक करून आली का डॉक्टर बाहेर आल्याबरोबर लगेच तोंड बारीक करतो. डॉक्टर कळा येणार त्या बाईला, पण तोंड बारीक करतो डॉक्टर. आणि डॉक्टर फक्त एवढंच म्हणतो त्या माणसाला, अवघड आहे, प्रयत्न करू पण अवघड आहे. तयारी ठेवा, तयारी ठेवा, पण आडवं चालय. आणि या 7-8 वर्षापासून जवळजवळ सगळी पोरं आडवीची. मग आजमध्ये रेंज नाही का काय, पण पोरं आडवीची. आडवी आली का यांनी 4 टाके घातले का 20,000ला घातलाच. डॉक्टरने डॉक्टरचं पोर डॉक्टर करावा यापेक्षा करू नये. आता हे दोन्ही सुंदर पाखोदे, यांचा पोर या पाखोद्याच होईल. डोक्यातून काढून टाका, तो येडा होऊ शकतो. कीर्तनकाराचं पोरगा कीर्तन, माझं पोरानं कीर्तन करावा हे मी डोक्यात सुद्धा नाही आणायचं. माझं बुंगलं त्याचं बुंगलच. आपली जादूची कांडी चालली त्याची चाललच असं नाही. तो डीजेचा मालक होऊ शकतो, त्याला काय. नाही नाही, जगात एकच माणूस आहे महाराज, एकच माणूस अख्ख्या जगात का जे बापाला जमलं तेच पोराला जमतं. अख्ख्या जगात एकच माणूस पुढारी. एक दमलं का दुसरं उठलं, बाकी दुसरं नाही. डॉक्टरचं येड, मास्तरचं पेट्रोल पंप लुटाय गेलं, जेलमध्ये गेलं. काय कर गावठी भाषेत समजा तासाच्या बाहेर पडलेलं बी वळपायला तकलीफ करतं. पण पोसात लई. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 हातावर नंबर लिहून घ्यायचे, घरी गेले उचकायचे. लबाड आहे का खरंय. मुडा हुनी बीज काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडी विखुरी गेले ते काही. माणूस तयार करतोय बरं का पटकन. माणूस तयार करायचा, जन्माला घालायचा, मरून दाखवायचा, वर नेऊन घालायचा, खाली आणून द्यायचा आणि मग कीर्तन संपवायचं. हा पण एकानं बायको फिरायला नेली, पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली. 3 वेळा बायको जवळून गेला तो. बायको जवळ खुई. म्हणजे इथून पुढे बायको फिरायला न्यायची म्हणजे पहिला साडीचा कोपरा थोडा कापून खिशात ठेवायचा. मॅचिंग आहे का पपेजा आहे, नाही तर गेली पपेजा. हो. आणि बायको लोक पेट्रोल पंप भरताना आतमध्ये नेत नाहीत पंपावर. हात 1 माणसाला 14 आहेत बरं का. 2 बोलणे आणि नीट बोलावा. गावाने दुसऱ्याच्या लग्नात नाचतो आणि तो नवरदेव 20 रुपये टाकतोय आपल्यावर. 20 रुपये. बरं ते आपल्याला नाही देत, बँडवाल्याला देतोय. याचा वापर चांग अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. सर तुम्हाला सांगतो 60% लोक संध्याकाळी घरी जेवत नाहीत.
रोट्या, हाण रोट्या. 22 रोट्या हाणल्या एकानं, 22. अहो ते घरी गेलं बाथरूम मधून बाहेरच येईल. अख्ख्या रात फॅन लावला तरी वाज जाईना घरातून. मग तुम्हाला कॅन्सर, तुम्हाला कॅन्सर, तुम्हाला अटॅक येण्याचं हेच कारण आहे. शिक्षक लोकांनी ऐका, कोणी असले प्राध्यापक प्राचार्य बिचारे आणि डॉक्टरही असले तर त्यांनी ऐका, अटॅक हा रोग नाही. उगाच लोक नादी लाईत बसू नका. 3 महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅबटा घेऊन येतो का, आवता घेतो. परत ऐका, अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. बोला तुमचं काय मत आहे? आणि अटॅक काय येतो सांगू का? सांगू का? पुढे जाऊ सांगू. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. One heart has a 4 parts. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. In blood, 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood, hemoglobin is present. That is why blood has a red color. When the thinking is high, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं, तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला औषध नाही. इट हॅज अ नॉट अ टॅबलेट, नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जागेवर विसरा. हो, परत तुम्हाला कधीच अटॅक येणार नाही. आता माझं कीर्तन ऐकून गेले ना, तुम्हाला अटॅकच येणार. फ्रेश झाले तुम्ही आज, फ्रेश. घरी गेले व्यक्ती हसणार तुम्ही आता. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का ना, त्या पण हसत नाही. काय मुळ्या त्याचा खोम दुखतो का, हसत. नवरी आहे भोपाळी, नवरा आहे काम, सासू आहे वासना, सासरा आहे दंभ, नांदा आहे 4 आणि दीर आहेत 6. आता काय करा? काम नावाचा नवरा भजनात गुतवा, वासना नावाची सासू नामात गुतवा, दंभ नावाचा सासरा घराच्या बाहेर काढून द्या आणि 6 दिरांचे त्यांना वाहिलं काढा आणि 4 नंदांचे लग्न करून द्या. देव तुमच्या हृदयात राहील. जो योग्याला, जप्याला, तप्याला दिसला नाही तो म्या पाहिलो. देखिला
योग्य दुर्लभ तो शक्यतो बोलूच नाही. एखाद्याने गाडी घेतली ना हसावं चांगलं झालं, हप्त्यावर घेतली असं. एखाद्याने लय हुंडा घेतला पुरीत खोड असेल, अरे पण तू गप ना. एखाद्याने घेतलाच नाही लफडा असेल उरफटच. नीट बोलायचंच नाही, नीट बोलायचं नाही. बोलावं तर एक वाक्य सांगा, फायद्यातच बोलावं. नाही तर थोरल्याच्या पोराचं सुपारी फुटली, लग्न जमलं, धाकटा काही बैठकीला नव्हता, मराठाचा वाटतो, ती काही बैठकीला नव्हतं, ती गावाला पाणी भरीत होतं. आणि पाहुणे गण लावून त्याच्याच बांधाने गेले. तो खांद्यावर खोरं घेऊन पाहुण्याला म्हणतो राम राम, इकडं कुठं. पाहुणे म्हणले आपली पोरगी दिली तुमच्या भावाच्या पोराला. त्यानं एकच शब्द म्हणायचा, चांगलं झालं. विषय मिटला. आता भावाभावांचं जमत नाही, माझ्या नाही तुमच्या नाही, घरोघर मातीच्या चुली. पाहुणे कुठं त्याच्यातून सुटले. फक्त एवढं म्हणायचं घराकडे त्याला चहा घेऊ. हा पाहुण्यांना तिथंच म्हणला आमच्या भावाच्या पोराला. पहिलं वाक्य, मानव हा ज्ञान प्रधान आहे, पशु हा भोग प्रधान आहे. फायनल करून घ्या. मानव हा ज्ञान प्रधान आहे. एबिलिटी ऑफ ए थिंकिंग पॉवर इज ओनली प्रेझेंट इन मॅन अँड ऍबसेंट इन ॲनिमल. विचाराची क्षमता फक्त आणि फक्त माणसात आहे. फक्त आणि फक्त माणसात आहे. विचार कोण करू शकतो हा प्रश्न आहे. पण एकाने शंका घेतली, देवच जर जगाचा निर्माता आहे, सगळे आता बारीक आहे का. पहिलं जग शून्य होतं. माळकरी मंडळी, गंधावाली मंडळी, महाराज मंडळी, पहिलं जग शून्य होतं. हा म्हणा नाही तर नाही म्हणा, हा किंवा नाही. आता बरं खालून घातलं बरं की तुम्हाला सुरुवात. आता बरं तुम्हाला ओम मधून माणसापर्यंत जाणून घालतो, फटकन तुम्ही टच मध्ये राहा. पहिलं जग शून्य होतं, हा किंवा नाही होतं. पुरावा, पहिल्या कोट्यात नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. पहिली जगात उत्पत्ती झाली वेद, आणि वेदाचं पहिलं अक्षर आहे ओम. हा म्हणा नाही म्हणा. ओम, ओम मध्ये 3 अक्षर आहेत, अ उ म. बोलत जा, अ उ म. आकार, उकार, मकार. पुरावा 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी, ओंकाराचे कुशी अक्षर आहे अ उ म रेशी, आणि पहिलंच ओवी ओम नमोजी अद्या. मग पहिलं जग तयार झालं वेद. वेदामध्ये पहिलं अक्षर आलं, हा आता आता करंट लागला. ओम, ओम मध्ये अक्षर 3, अ उ म. आकार, उकार, मकार. मग जीवाला 3 गुण, रजगुण, तमगुण, सतगुण. आता त्याच्यात पुन्हा घोटाळा झाला. हा आता करंट लागला. पहिलं झालं ओम, अक्षर झाले 3, अ उ ऐ, दळमळीत नाही व्हायचं, अ उ म. आकार, उकार, मकार. त्याच्यातच 3 गुण आहे, उत्पत्ती, स्थिती, लय. पुन्हा रजगुण, तमगुण, सतगुण. त्याच्यावरून खाणी झाल्या 4. पण माणूस मुळातून काढला तुम्हाला आता. त्याच्यातून 4 खाणी झाल्या, जारस, स्वेदस, अंडस, उद्बीज. पुन्हा काही खाणी आहेत त्या ऐकून घ्या, जे शिकलेले असतील त्यांच्या ध्यानात येईल त्या खाणी. जारस, स्वेदस, अंडस, उद्बीज, जलचर, भूचर, खेचर, उभयचर, पक्षीवर्ग, सस्तनवर्ग, सरीसृप वर्ग, पाण्यात राहणारे, हवेत राहणारे, एकपेशीय, बहुपेशीय, सगळी झोलॉजी तयार झाली. पाणी शास्त्र असं तयार झालं, तसं बॉटनीमध्ये वनस्पती शास्त्र झालं. पण इकडं शास्त्र असं तयार झालं, जारस, स्वेदस, अंडस, उद्बीज, जलचर, भूचर, खेचर, उभयचर, आणि त्याच्यावरून युनी झाल्या 84 लक्ष. पण मेन खाणी 4. आता ऐका, 4 बॉम्बाला सगळं खाणी, त्याला लय टच लावावं लागत. 4 खाणी आणि 84 लक्ष युनी. पण देवाने सगळं तयार केलं. मग देवाने असं डोकं लावलं, सगळं तयार केलं, पण मानव तयार राहिला ना. मग मानव कसं तयार करायचं ऐका. याला आयुष्य द्यायचं कमी, याला आयुष्य द्यायचं कमी, याला आयुष्य द्यायचं कमी कमी, पण अशी बुद्धी द्यायची. वाक्य नीट आहे का. याला आयुष्य कमी द्यायचं, पण अशी बुद्धी द्यायची, यानं देव पाहिला नाही पाहिजे, हा देवाला भजला नाही पाहिजे, हा देव झाला पाहिजे, ही ताकद द्यायची. याला देवाला बॉम्बला धिडा नाही लावायचं काम बोलून, याला 1.5 तास देव सोडायला नाही लावायचं. मग यालाच देव होता आलं पाहिजे.
यालाच देव होता आलं पाहिजे आणि यालाच देव होता आलं पाहिजे इतकी बुद्धी जगात फक्त कोणाला द्यायची? बस फिट बसलं कीर्तन माणसाला, पण त्याला आयुष्यालाही नाही द्यायचं, मग तो येण्यावानी करीन. याला आयुष्य किती द्यायचं? 100. पण याच्याकडे 3 गोष्टी ऐका, 3 गोष्टी आपल्याकडे ठेवायच्या आणि बाकी सगळ्या माणसाकडे द्यायच्या. कोणत्या 3? 1 जन्म देवाकडं, मृत्यू देवाकडं आणि निसर्ग देवाकडं, इंटरनेट, लॅपटॉप, फेसबुक, व्हॉट्सअप माणसाकडं. चालू दे गेम माणसाला. पोरांनो तुमच्या पाया पडतो, माझं ऐकाल का? तुम्ही हे दंगली, मोर्चे आणि आंदोलन या लफड्यात पडू नका. तुमचं काय मत आहे? नका. तुम्हाला माहिती म्हणून सांगू का? सांगू का पुढे जाऊ? सांगू का नको? पोरांनो लोकांच्या मोबाईल मध्ये कॅमेरे, पेनात कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही टपरी पेटवताना दिसले तर तुमच्या माहिती म्हणून सांगतो पोरांनो 10 वर्ष शिक्षा आहे. आणि आतापर्यंत आत गेलेले सगळे गरीबाचेच आहेत, मोठ्याचे कधीच जात नाही. काहीच बोला. आता त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. पोरानं हे केस कमी आहेत माझ्या अंगाशी, एवढी गावं पाहिलीतली. माझे इतकी तर कीर्तन कोणी केली नाही महाराष्ट्रात. एका जन्मात, 5 जन्मात कोणाला होणार नाही. मी एका जन्मात काढून टाकली. अजून 2 वर्ष आयुष्य आहे. महाराज आज पोलीस लोक सांगतील कोणतंही काम करायला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. दाखला जर तुमचा चुकीचा मिळाला तुमची जिंदगी संपल हे ध्यानात ठेवा. उद्या तुम्ही 5 किलोमीटर पळाले, पोलीस मध्ये जायचंय, छाती भरली, दाखला मिळाला नाही, संपला विषय. उद्या मिलिटरीत जायचंय, उद्या खताचं दुकान टाकायचंय, औषधाचं दुकान टाकायचंय. शेतकऱ्याच्या पोराला धंद्याशिवाय पर्याय नाही. शेतीत काही निघत नाही. 18 महिने पाणी भरा, पहाटे उठून गाईला खायला घाला, काही नाही. सावध व्हा. तुम्ही या लफड्यात पडू नका. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. आणि जर तुम्हाला एखादा म्हटला का तुमचं धर्मावर प्रेम नाही का, तर आमचा धर्म हृदयात आहे, तुमचा धर्म माईकवर आहे. तुम्ही फक्त लोकांना दाखवायला धर्माच्या गप्पा आणत्या. उद्या एका गरीबाच्या पोराचा जर गेम झाला तर त्याचं घर बसल. लोकांना काय, लोक सीझन पुरतं वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना काय तुमचं घेणे? आता 2029 पर्यंत तुमची काय गरज आहे? लोकांना काय घेणे? राजगाई काय लोकांना घे? आता समजा कीर्तन संपल्या, आज मी मेलो, समजा मरणार नाही, मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? एक हे इंद्रिकडचे वाक्य आहेत, ती कधीच खोटे नाही. आयुष्यात पोरांनो ह्या लफड्यात पडू नका. एक गरीबीतला माणूस एवढा मोठा झाला, शेतकऱ्याच्या गळ्यातला ताईत झाला, तरुण पोरांचे बिचाऱ्यांचे संसार उभे राहिले. याला एकमेव कारण आहे, तुम्ही ह्या लोकांच्या नादी लागू नका, तुम्ही दंगलीत पडू नका. तुमचं काय मत आहे? तुम्हाला फायनल सांगू, अंगातली ताकद जपून वापरा. माऱ्या करायला, टपऱ्या पेटवायला, दंगली करायला, इळभर बोंबलत हिंडायला वापरू नका. अंगातली ताकद धर्मासाठी वापरा, अंगातली ताकद गायीच्या सेवेसाठी वापरा, आणि अंगातली ताकद या माणसासारखी सर्वसामान्य जनतेसाठी वापरा. वाक्य परत ऐका, अंगातली ताकद जपून वापरा. दुसऱ्याच्या लग्नात नाचायचं आपण बिघडेल का? बिघडेल तू. 3 गोष्टी द्यायच्या नाहीत. बाकी कोणत्या? 1 जन्म त्याच्या हातात ठेवायचा नाही, 2 मरण त्याच्या हातात ठेवायचं नाही,
आणि निसर्ग त्याच्या ताब्यात ठेवायचा नाही. निसर्गावर त्यानं भाषण करायचं, निसर्ग भाषण करायचं, पण निसर्ग ताब्यात द्यायचा नाही. आणि देवानं 3 गोष्टी डोक्यात ठेवल्यात फक्त. एक, जन्म देवाकडं, मृत्यू देवाकडं, निसर्ग, गादी, बंगला, गाडी, लॅपटॉप, इंटरनेट, फेसबुक, ऑनलाईन, सोनोग्राफी, माणसाकडं. मुलगा का मुलगी डॉक्टर ठरीत बसल, पण ठेवायचा का येऊन द्यायचा देव ठरवी. हे बाकीचं काम नाही करायचं. किती काम येईन देवाकडं? 3, जन्म, मृत्यू, निसर्ग. हवामान खात्यानं अंदाज द्यायचा, पाऊस नाही द्यायचा. पाऊस दिला मग खातं जिंकलं. हवामान खात्यानं फक्त ॲक्युरेसी नाही द्यायची. मे बी शक्यता आहे पडेल, शक्यता ॲक्युरेसी नाहीये. पण आमच्याकडे ॲक्युरेसी आहे. ज्ञानोबा यांना विचारलं ना तर ॲक्युरेसी आहे. ज्ञानोबा म्हणले पाऊस पडेल, पण कधी यज्ञ जास्त झाले आणि वृक्ष जास्त झाली की पाऊस पडेल. हाच प्रश्न लोकांनी तुकोबाराला विचारला, पाऊस कधी पडेल? तुकाराम महाराज म्हणले पाऊस पडलाच असतो कधी बी, पण का पडत नाही? 4 कारण. एक, पाप जास्त झालं, सत्याला त्रास झाला. सत्य माणूसच चालत नाही समाजात. हे तुकोबारायचं म्हणणं आहे बरं का. पुढं पाप वाढलं आणि माणसांमधले मतभेद वाढले, नीती निघून गेली. उत्तर पहा बरं का, नीती निघून गेली. परिणाम, वरून येणाऱ्याला खाली यायची भीती वाटायला लागली आणि खाली पेरलेल्याला उतरायची भीती वाटायला लागली. पावसाला वाटलं मी खाली आलो तर ही मंडळी माझ्याकडे खंडणी मागल, आणि पिकाला वाटलं मी जर उतरलं तर मला टॅक्स बसल. उतरायचंच नाही. मेघ पडो भीती, 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 मेघ पडो परतळातून हात घातला. आता पहिलं ओम, लय सावध राहा बरं का. आता ओम मध्ये 3 अक्षर, अ उ म झालं पाहिजे. उत्पत्ती, स्थिती, लय, रजगुण, तमगुण, सतगुण. खाली 4 आणि युनी 84 लक्ष, आणि त्याच्यात हा गडी तयार केला. पण याला आयुष्य कमी. आता किती कमी? जाणकार माणसासाठी याला इतका आयुष्य महाराज का याचे मागच्या जन्मीचे जेवढे भोग आहेत ते भोगायचे संपले की त्यानं जायचं. पण जोपर्यंत भोग पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यानं खाटाव का होईना पडून राहायचं. वळवळ करायची नाही. डोळ्यानं दिसत नाही, नाही दिसू दे. ऐकू येत नाही, पुरा बाहेर राहावं. लघवीला जात येत नाही, लघवी बंद. पण भोगल्याशिवाय जायचं नाही. पुरावा 17वा अध्याय. झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, आणि भोगे जाणी जे केले कर्म पूर्व जन्मीचे. अजून काही पुरावा? काकडा मुका झालो, वाचा गेली. होतो पंडित महाज्ञानी. 4 वेद मुखदगत वाणी, आणि गर्वामध्ये झाली सर्व आणि. अजून पुरावा? माता माऊली पाचारिता. शब्द नाही दिला मावता, सुटका नाही. पण उगाच माणसाने म्हणायचं नाही बा तो एवढ्या लवकर जायला नव्हता लागत. ते ठरलेलं आहे. भोगतो न घेरे संचिता वासोली, भोगतो न घेरे संचिता वासोली, भोगतो न घेरे संचिता वासोली, भोगतो न
तुम्हा देखील साजणी. आता साजणी शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. यशात अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा, आणि 4 गुरुजी तुम्ही गरीब आहात तवर तुम्हाला शत्रू नाही. तुमचं चांगलं झालं तरच शत्रू आहे, आणि शत्रू कधीच बाहेरचे नसतात. आणि जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक माग पुढे नाव ठेवतात. या 7 पथ्ये पाळले तर गुरुजीचा 100रावा आपल्याकडून. समाजामध्ये गरीब राहिलं ना, बेवड्याला कोणी शत्रू नाही, उलटी त्याची वाट पाहत. दिसलं नाही आज? अरे पैसे नव्हते, केलं ऍडजस्ट. आज ते जमत नाही. योग्याला जप्याला, मग यांना म्हणजे गुरुजींना हेच म्हणू आपण, राजकारण नाही तर समाजकारणातला कर्मयोगी. आणि पाया पडून सांगतो, थोडं चांगलं करायला शिका. आणि आता बसलेले माणसं मला सांगा, 10:30 वाजले, तुम्हाला बसायचं कवर आहे? आज तुमचा काय विचार आहे? त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पहिलं कौतुक त्यांच्या आईचं करावं, वडिलांचं करावं, आणि खंबीरपणे साथ देणाऱ्या पत्नीचं करावं. माणूस मोठा बायकोने सांभाळल्याशिवाय होत नाही. बाहेर तुम्ही किती राजे व्हा, घरात आल्यावर ते बोले तैसा चाले, तिथं चालत नाही. नाही नाही. आणि त्यांची मुलं, सगळ्या मंडळीला धन्यवाद. गायक वादक गुणीजन मंडपवाले आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाव. विठ्ठल कुमार महाराज